पनवेल महानगरपालिकेत समावेश केलेल्या 23 ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांच्या वतीने 6 महिन्याच्या थकीत पगारासाठी बुधवारी महापालिकेवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले। 1 ऑक्टोबरला पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत या कामगारांना पगार मिळाला नसून यासाठी ते वेगवेगळ्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत। तरी पगाराची समस्या सुटली नसल्याने बुधवारी कर्मचाऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। दरम्यान ग्रामपंचायतीमधून बोगस कामगार भरती झाल्याचा महापालिका प्रशासनाचा आरोप सुद्धा यावेळी फेटाळण्यात आला। 1 ऑक्टोबर रोजी पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये 23 ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला। या ग्रामपंचायतींमध्ये जे 384 कामगार, याच्यातले बरेचसे कामगार 15-15, 16-16 वर्षापासून या ग्रामपंचायतींमध्ये काम करतायत। काही मंडळी त्याच्यापेक्षाही जास्त काम करणारे आहे। कोणी स्वच्छता कर्मचारी म्हणून, कोणी प्लंबर म्हणून, कोणी इलेक्ट्रिशियन म्हणून, कोणी कचरा गाड्या असतील त्यांच्यावर वाहक म्हणून, क्लार्क म्हणून, अशा वेगवेगळ्या पद्धतीची कामंही सारी जण अतिशय गुण्यागोविंदानं करत होते। आणि माझा आजही दावा आहे की पनवेल नगरपालिकेच्या जे अवस्था आहे त्याच्यापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण, अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ही सारी मंडळी ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये करत होते आणि प्रत्येक गावांमध्ये पायाभूत सुविधा, मूलभूत सुविधांची अतिशय चांगली अंमलबजावणी करत होती। महापालिकेच्या स्थापनेनंतर महापालिका हद्दीत येणारं भौगोलिक क्षेत्र, त्यापासून मिळणारं आर्थिक उत्पन्न हे सारं महापालिकेनं स्वीकारलं। मात्र कर्मचारी आम्हाला नकोत ही भूमिका घेतली। तरीही चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटेल या दृष्टीनं आपण सारे मंडळ शांत होतो। सुधाकर शिंदे असतील किंवा राजेंद्र निंबाळकर असतील यांच्याबरोबर त्या वेळेस चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही मंडळींनी केला, पण दुर्दैवानं आत्तापर्यंत हा प्रश्न सुटलेला नाही। आणि 1 ऑक्टोबरपासून आजपर्यंत कामगारांनी अतिशय संयमानं, शांततेनं गावामध्ये सेवा देण्याचं आपलं व्रत अखंडितपणानं चालू ठेवलेलं आहे। पण या कर्मचाऱ्यांना 6 महिन्यामध्ये 1 रुपयाही मिळालेला नाही आहे। शेवटी ह्यांनाही मुलं बाळं आहेत, त्यांना खर्च आहे, दवाखाना आहे, पोट आहे, सारा आहे। आणि त्या अनुषंगानं आज या साऱ्याचा एकंदर कडेलोट झालेला आहे आणि कामगार रस्त्यावर आलेले आहेत। मी मध्यंतरीच्या काळात हा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधान परिषदेमध्ये उपस्थित केलेला होता आणि त्यावेळेस आंबेडकर जयंतीनंतर या संदर्भात बैठक आयोजित करून मार्ग काढण्याचं आश्वासन मिळालेलं आहे। पण कर्मचाऱ्यांनी आज संघर्षाची भूमिका घेतलेली आहे। या 23 ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सारीच मंडळी या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणानं आहे। या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीनं आम्ही सारेजण एकमुखी या ठिकाणी काम करू आणि निश्चितपणानं मला विश्वास आहे प्रश्न लवकरच मार्गी लागेल। महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून या 384 कुटुंबांवरच अन्याय होत आहे। जेव्हा एखाद्या महानगरपालिकेची स्थापनेची घोषणा होते त्याच दिवसाला नगरपालिका किंवा ग्रामपंचायत किंवा अन्य कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यातले सर्व कर्मचारी आणि अधिकारी हे त्या ठिकाणी त्या महानगरपालिकेचे होत असतात। आणि त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने ह्यांना तातडीनं त्यांच्या रोलवर घेतलं पाहिजे आणि जर काय कुठं काय बेकायदेशीर झाला असेल तर त्याची चौकशी करून त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे। आणि तशी प्रकारची मागणी आज आहे आणि ह्या कामगारांच्या पाठीमागं शेतकरी कामगार पक्ष खंबीरपणे उभा राहील। ग्रामपंचायतीचं उत्पन्न घेताना महानगरपालिकेला चांगलं वाटतंय। नुसत्या ग्रामपंचायतीचं आज केवळ त्यांचं जे स्टॅम्प ड्युटीचं उत्पन्न आहे ते जवळजवळ 80 कोटी रुपये केवळ ह्या 23 ग्रामपंचायतीचे 80 कोटी रुपये महानगरपालिकेकडे जमा आहेत। बाकीचे खनिज उत्पन्नाचे आहेत, बाकीचे इतर पुन्हाचे लोकल टॅक्स आहेत, ते टॅक्सेस तर आहेतच, पण एलबीटी तर आहेत। पण ह्या ठिकाणी एक रकमी चेक जिल्हा परिषदेच्या सीओनी महानगरपालिकेला 80 कोटी त्या ठिकाणी जमा केले। मग उत्पन्न घेताना मात्र बरं वाटतं आणि कामगारांना मात्र जे काम करतात या कामगारांचं खरं कौतुक केलं पाहिजे। आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की 6-7 महिने पगार नसताना सुद्धा गावाची स्वच्छता राखण्याचं काम बिन पगारानं न मिळता सुद्धा ते करत आहेत। म्हणजे लोकांशी त्यांची असणारी बांधिलकी जी आहे ही बांधिलकी या ठिकाणी लक्षात येते। आणि म्हणून असं जनतेशी बांधिलकी असणारं, आपल्या कामाशी प्रामाणिक असणारं
आपल्यावर पडलेली जबाबदारी योग्य रीतीनं पार पाडणारे असे हे कर्मचारी आहेत. मग विविध कामं त्यांची असतील ती सारे करत आहेत, तर त्यांना तातडीनं रोलवर घेतलं पाहिजे आणि त्यांचे सगळे आर्य सहित त्यांना तातडीनं पगार दिलं पाहिजे अशी आमची मागणी. कायद्याच्या तरतुदीनुसार बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन प्रोव्हिन्शियल ॲक्ट प्रमाणे हे कामगार हे महानगरपालिकेचेच कामगार आहेत. जे आयुक्त पूर्वाश्रमीचे आयुक्त सुधाकर शिंदे होते त्यांनी चुकीची भूमिका घेतली आणि त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे, बेकायदेशीर भरती झालेली आहे, त्यांना मी कसा घेऊ. कायद्यामध्ये तसं करायचा त्यांना अधिकार नाही. आपण जो कायद्याचा प्रश्न विचारलात, कायदा याबद्दल अतिशय स्पष्ट आहे. त्याची मी तरतूद आता वाचून दाखवली की नियत दिवसापूर्वी म्हणजे 1 ऑक्टोबर 2016 साली महानगरपालिकेची जेव्हा स्थापना झाली तो कायदा असं म्हणतो की त्याच्या निकटच्या 1 दिवस आधी म्हणजे 30 सप्टेंबर 2016ला जे कर्मचारी ग्रामपंचायतीमध्ये होते आणि नगरपरिषदेमध्ये होते ते महानगरपालिकेचे असं समजलं जाईल आणि त्यांना ते वेतन आणि भत्ते दिले जाईल. ही कायदेशीर तरतूद असताना ही कायदेशीर तरतूद असताना वेगळं काय कोर्टात जायचं काही कारणच नाही. आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला. पाठपुरावा केल्यानंतर सुधाकर शिंदेंनी ह्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरता उच्चस्तरीय कमिटी नेमण्याचं एक नाटक केलं. वास्तविक अशी कायद्याप्रकारे कायद्यामध्ये उच्चस्तरीय कमिटी नेमून अधिकाऱ्यांची नेमून हे कायदेशीर भरती का बेकायदेशीर अशी काही तरतूदच नाही आहे. तरी देखील कोर्टामध्ये गेल्यानंतर अनेक मी सुद्धा व्यवसायाने वकील आहे. कोर्टाच्या न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. पण न्यायव्यवस्थेचा अवलंब करेपर्यंत दमछाक होते. अनेक महिने जातात, वर्ष जातात. सामंजस्याने हा प्रश्न सुटेल म्हणून आम्ही कोर्ट कचेरी न करताना त्यांच्याशी निवेदनात आलो, चर्चा करत आलो. परंतु आता संयमाचे बांध फुटायची वेळ आलेली आहे. आता जे लोकप्रतिनिधींनी सांगितलं, बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं की हे सगळे कर्मचारी पोटाला चिमटा काढून उपाशी पोटी काम करत आहेत. संयमाचा बांध फुटायला आला आहे. आज आम्ही मोर्चाने इथे आलेलो आहोत. मोर्चाने हा प्रश्न सुटला नसेल तर आम्ही सनदशीर मार्गाने प्रश्न सोडू. कायदा कोर्टात जायचा आम्हाला मार्ग मोकळा आहे, पण तशी पाळी महानगरपालिका आमच्यावर आणणार नाही. त्यांनी शहाणपणाचा पाऊल उचलला असं त्यांनी आवाहन करतो. त्या ठिकाणी महानगरपालिका स्थापन झाली त्यापूर्वी फार मोठ्या प्रमाणात अनियमित कामगार भरती झाली. फक्त महानगरपालिकेमध्ये जे पगार किंवा भत्ते असतील ते जास्त असतील. यामुळे अनेक लोकांनी आपल्या ओळखीची वगैरे मंडळी त्याच्यामध्ये कुठेतरी कामासाठी रुजू केली किंवा त्यांची अपॉइंटमेंट केली म्हणूनच या ठिकाणी पगार थांबलेली. यामध्ये काय वास्तविकता आहे का आणि त्याच्याविषयी आपण काय स्पष्टीकरण द्या. मुळामध्ये असा आरोप करायचा अधिकार कोणालाही नाही. कारण BDOनी जे पत्र, तेटगुरे नावाचे BDO आहेत, त्यांनी जे पत्र त्यांना महानगरपालिकेला दिलेलं आहे ते पत्र मी वाचलं. त्याची प्रत माझ्याकडे आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की ग्रामपंचायतीचा सरपंच हा ग्रामपंचायत ॲक्टप्रमाणे ग्रामपंचायतीचा कार्यकारी अधिकारी असतो आणि त्यांनी कायद्याच्या अधीन राहून सगळ्या नेमणुका केलेल्या आहेत. त्याला जिल्हा परिषदेने मान्यता दिलेली आहे. तेव्हा हा कायदेशीर आणि बेकायदेशीरचा प्रश्न नाही. या ठिकाणी हा प्रश्न केव्हा उद्भवेल? हा प्रश्न त्यांनी स्क्रुटिनी करावी आणि त्यानंतर स्क्रुटिनीनंतर आढळल्यानंतर करावं. पण पहिल्या प्रथम या लोकांना तरी पगार दिला पाहिजे. 6 महिने काम करून देतात तेव्हा कायदा आड येत नाही. उलट एखाद्या खाजगी मालकाने केलं तर समजू शकतो. महानगरपालिका एक सरकारी संस्था आहे. स्वायत्त संस्था असली तरी सरकारच्या नियंत्रणाखालची संस्था आहे आणि आज दुर्दैव असं आहे की लोकप्रतिनिधीची बॉडी नाही आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांची IAS अधिकाऱ्यांची मान्यता वैतालेली आहे. कायदेशीर का बेकायदेशीर याला आहेत काही नॉर्म्स. त्यांनी मागून कमिटी नेमावी, छाननी करावी, हा पुढचा भाग झाला. जसं विवेक पाटील साहेबांनी आधी सांगितलं की मागून एखादी बेकायदेशीर भरती दिली त्याच्यावर ॲक्शन घ्यायचा त्यांना अधिकार आहे. परंतु साफ म्हणून भुईत उपटायचं आणि या 384 कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना उपासमारीखाली ठेवायचं काम मात्र राबवून घेतात. ही जर भरती बेकायदेशीर असेल तर त्यांनी 6 महिने त्यांना ठेवले कसे, त्यांच्याकडनं काम कसं करून घेतलं, या प्रश्नाचंही त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. तेव्हा हे सगळं धोतांड आहे, हे आम्हाला मान्य नाही. कोणतीही भरती बेकायदेशीर असा मी मानणारा नाही आणि असं असेल तर इतके दिवस खपून कसं घेतला गेलं. आवश्यकतेपेक्षा जास्त कामगार भरती करण्यात आले असं काहीतरी म्हटलं जातं. काय असं ते म्हणतात? हे ते म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर मी देतो. जो ग्रामपंचायत ॲक्टमधल्या प्रोव्हिजन्स सांगतात की एका ग्रामपंचायतीला 6 कर्मचारी, आज ओव्यासारखी ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये 6 गावं, 8 वाड्या आहेत. त्या ठिकाणी 6 कर्मचारी प्रत्यक्षात काम करू शकतोय का हाही प्रश्न आहे. त्या ठिकाणी गावामध्ये कचरा होतोय, कचरा उचलण्यासाठी प्रत्येक गावाला कर्मचारी पाहिजे, गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर पाहिजे, पाण्याच्या लाईन्स रिपेअर करायला प्लंबर आवश्यक आहे, स्ट्रीट लाईट दुरुस्तीसाठी इलेक्ट्रिशियन आवश्यक आहे, असे स्पेशलाइज कर्मचारी त्या ठिकाणी. आणि आपण जो मुद्दा या ठिकाणी उल्लेख केलात की महापालिका स्थापन होते, पगार महापालिकेची मिळतील म्हणून जे कर्मचारी भरतीचं वगैरे सारा निर्माण केलेला बागुलबुवा आहे.
याच्यातल्या ज्या कर्मचाऱ्यांच्या सिनियरिटी लिस्ट्स आहेत, किती वर्ष सेवा करतोय, काय केडरमध्ये करतोय, याची नीटसर माहिती अधिकृतपणानं जिल्हा प्रशासनाकडून त्या ठिकाणी महापालिकेला देण्यात आलेली आहे। या कर्मचाऱ्यांचं वेतन हे बँक अकाउंटमधून गेलेलं आहे, कॅश ट्रान्झॅक्शन कुठेही नाही की बाबा रोकडा पगार दाखवला आणि खोटी भरती केली। अतिशय नियमानं आणि ह्या कर्मचाऱ्यातून जिल्हा परिषदेची जी रेग्युलर नियमित भरती होते त्याच्यामध्ये काही टक्के रिझर्वेशन या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना असतो, त्याच्यातून सिनियरिटीनुसार शासन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी भरती करत असतं। तर ही सारी नियमानुसार आणि कायदेशीर प्रक्रिया आहे, पण केवळ काहीतरी वातावरण निर्माण करायचं म्हणून ही आपल्याकडे अवई उठवलेली आहे। आपण हवं तर या गोष्टीचा पडताळणी करू शकता, पण अतिशय स्पष्ट आणि चोख असं प्रशासन या ठिकाणी झालेलं आहे। कुठलीही अनियमितता किंवा बोगस भरती किंवा संधी साधूपणाची नोकर भरती या ठिकाणी झालेली नाही आहे।